तुकोबरायांचा चार चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे। या भंगात बरे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगतात आणि खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगतात असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण। सांगत असताना तुम्हाला आम्हाला सांगितले मानवी जीवाला उपदेश केलाय ऐका, जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला हे सांगितलंय ऐका। पहिला मुद्दा असा तुम्हाला आम्हाला एवढं तोला मोलाचं शरीर भेटलंय, हे कशा करता भेटलंय सिटी वाजून देऊ नका, हे कशा करता भेटलं तर त्याचं पहिलं कारण महाराजांनी सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंतीची झाली अंगे हरिरूप। जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो, हे झालं जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण। जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराजांनी सांगितलं जन्मा येणे घडे पातकांचे मूळ अनसंचिताचे फळ भोगावया। जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो, झालं दुसरं कारण। जीवाला जन्म घ्यायचं महाराजांनी तिसरं कारण सांगितलं केले कर्म झाले तीची भोगा आले उपजले मेले ऐसे किती। अर्थातच माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो। आता लक्षात घ्या वासना पाप आणि कर्म ह्या तीन जर काय गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म घ्यावा लागतो का हो महाराज? आमचं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत का? ओ बरोबर आहे, आपलं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लकच राहिलेल्या आहेत। याच्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय। वासना पाप कर्म शिल्लक राहिले याच्यामुळे तुम्हाला आम्हाला जन्म भेटलाय। जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर कशामुळे जन्माला येतो? पहिलं कारण आहे वासना, दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे मनुष्याने केलेलं कर्म। ऐका, वासना मनुष्याची शिल्लक राहिली, पाप शिल्लक राहिलं आणि मनुष्यानं कर्म करत असताना चांगलं करावं, त्या कर्माचं फळ भोगायला येण्यासाठी हा जन्म आहे। ह्या तीन गोष्टी महाराजांनी सांगितल्या। मग महाराज त्याच्याकरता उपदेश आहे। काय उपदेश? पंढरपूरचे नामदेव आहे। कोण नामदेव आहे? ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं दिवे दाखवा ते नामदेव आहे। फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी। ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा त्या नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये वाळवंटात कीर्तन ऐकलं। आता ऐका, आणि कीर्तनात सांगितलं की वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिलं। हे ऐकलं आणि हे ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराज घरी येतात, देवाकडे जातात आणि देवाला प्रतिज्ञा करतात देवा वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिले, देवा आम्हाला 100 कोटी अभंग लिहायचे आहेत। त्यावेळेस देव आम्हाला म्हणला नामा बोलणं सोपं करणं अवघड, इतके अभंग लिहिशील कसे? प्रत्येकाला बोलणं सोपं वाटतंय पण करणं लय अवघड आहे। नामदेव महाराज सांगतात देवा वाल्याकुळी कोण होता? सांगितलं वाल्याकुळी चोर होता, डाकू होता, लुटार होता। मग नामदेव महाराज सांगतात देवा वाल्याकुळी चोर असल, डाकू असल, लुटार जर असल, त्यानं जर शतकोटी रामायण लिहिलं देवा तर आम्ही तर तुझे भक्त आहेत, आम्ही अभंग नाही लिहायचे तर आम्ही का नुसता प्रचार करायचा का? नाही तर आम्ही अभंग लिहिणारच। जे नामदेव महाराज सांगतात देवा आम्ही जीवनामध्ये आलोत ना तर आम्ही अभंग लिहिणार। देव आम्हाला म्हणतो नामा वाल्याकुळीचा आयुष्याचा जर विचार करायचा झाला तर वाल्याकुळीला आयुष्य किती होतं महाराज? किती आयुष्य होतं? बरं जाऊ द्या, आपल्याला किती हो? 100। बरं तुम्ही मला सांगा 100तले 50 तरी भजनाला जातात का? अजिबात नाही। बालपण तरुणपण महाराज सांगतात अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहिगा। ऐका, जीवनामध्ये आयुष्य खूप छोटं आहे। भगवंताचं नामचिंतन करायचं आयुष्य, परमार्थ करायचं आयुष्य मनुष्याचं कधी निघून जातं याचा सुद्धा मेळ लागत नाही महाराज। केला पाहिजे परमार्थ, आलं पाहिजे तर कधीतरी घेतला पाहिजे महाराज आनंद। ऐका, नामदेव महाराज सांगतात आम्ही लिहिणार तर अभंगच लिहिणार, नाही तर ऐकत नव्हते नामदेव महाराज। याला म्हणतात संत। जीवनामध्ये जीवन जगत असताना संत कशासाठी येतात तर तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी साधू संत येतात। येथे उपकारासाठी आणि आले गरजा वैकुंठी। तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करणारे
जन डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. ऐका, हे जन जे बुडतंय ह्याचा कळवळा कोणाला येतोय तर साधू संतांना येतोय. त्याच्यामुळे अवतार घेणारे जर कोण असतील ना तर हे मात्र साधू संत आहेत. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याचं ह्या विषय खूप छोट आहे. आज आहे तर उद्या नाही. एक घास हातात आहे आणि हे घास तोंडात महाराजांनी प्रमाण दिलं. घास गिळी सत्ता हाती नाही. ऐका, घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये राहील बाबा. सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे. कशाला श्रीमंतीचा गर्व करता, कशाला धनाचा गर्व करता. देह हे काळाचे हो तन कुबीराचे, देह हे काळाचे हो तन कुबीराचे. कुबेराचे आणि येथे मनुष्याचे काय आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याचं काहीच नाही. धन हे कोणाचं आहे? कुबेराचे. आणि ह्या देह हे शरीर कोणाचं असेल तर हे काळाचं आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्यानं कसं वागावं, कसं जगावं. किती जरी मनुष्याकडे धन असेल, किती जरी श्रीमंती असेल तर एक ना एक दिवस हे सगळं सोडून जावं लागणार आहे. रावणाकडे जर बघितलं तर रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर काय श्रीमंत होता रावण. एवढी श्रीमंती रावणाकडं आपण घरामध्ये सोनं ठेवतो त्याची लंका सोन्याची होती. एवढी श्रीमंती असताना रावणाकडे सुद्धा एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवट तुकोबा काही कमीच नाही महाराज. लक्षात घ्या काय म्हणले महाराज. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असताना, एवढी संपत्ती असताना एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही बाबा. सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे, काहीच कामाला नाही. आणि संसारामधले प्रपंचामधले सगळे जे सांभाळणार आहेत हे स्वार्थापोटी सांभाळणार आहे. ज्यानं हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंती हे काळाचे नाही कुणी. ज्या बायकोवर प्रेम करायचं ती राहती दारापर्यंत, ज्या मित्रावर प्रेम करायचं तो राहतो मशानापर्यंत. जावं लागतं ते एकट्याला आणि शिकायला हा धर्म मंडप आहे. सब पैसे के भाई दादा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई दादा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई दादा, सब पैसे के भाई. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना
भाई दादा सब पैसे के भाई सगळे कशाचे असतील तर सब पैसे की भाई. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहेत, पण एकदा जर का आपल्या जवळचं सर्व काही संपलं तर कोणी कोणाचं नाही. आता इकडे लक्ष द्या. ह्या कोरोनामध्ये तुम्हाला मला सगळ्याला कळलं कोण कोणाचं आहे कोण कोणाचं आहे. सगळे स्वार्थापोटी सांभाळतात. आणि ह्या कोरोनामधून भाग्य महाराज तुमचा आमचा आपण एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळातून वाचलो. भाग्य. नाहीतर कोरोना जर बघितला तर किती मोठा रोग आलता, एवढा मोठा रोग आलता, पण त्याच्यामधून तुम्ही आम्ही वाचलो. बरवे झाले आजी बरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलोय सवारे उरले ते हारी तुम्हाला बरवे झाले आजी बरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलोय सवारे उरले ते हारी तुम्हाला समर्पण. काय म्हणले महाराज? बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाहीतर ह्या कोरोनाच्या काळामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मिले, भीतीनं सगळ्यात जास्त गेले. कारण सरकारनं नियमच तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळे काही जण खोकला दाबू दाबू मेले महाराज. कधी जाईन कधी गचकन म्हणून सुद्धा मिळ लागत नव्हतं महाराज. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही सर्वजण वाचलो. भाग्य महाराज आपलं जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगावं कसं वागावं. रावणाकडे बघितलं एवढी श्रीमंती होती पण काहीच कामाला आलं नाही. त्याचा परिवाराचा संसाराचा विचार करायचं झालं तर काय होतं महाराज? 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. कोणाला? तुम्हाला आम्हाला. एक भेटणं अवघड झाली. एक भेटणं 80,000 होत्या राव. सहस्र होत्या सुंदर कामिनी सहस्र होत्या सुंदर कामिनी सहस्र होत्या सुंदर कामिनी हो माझी मुखेरानी मंदरी माझी मुखेरानी मंदरी राणी मुख्यमंत्री माझी मुखेरानी मंदोदरी. टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. नवनाथ महाराज खरं तर भजनाचा बेत पाहिजे होता. हॅलो, याचा आवाज आला क्लिअर करा. हरी विठ्ठल एवढी श्रीमंती रावणाकडे 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 80,000 बायका. एवढी संपत्ती रावणाकडे होती पण शेवट काहीच कामाला आलं नाही. एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याकडे किती श्रीमंती आहे, मनुष्याकडे किती धन आहे, मनुष्याकडे किती पैसा आहे. पैशाचा अहंकार कधीच करू नका, धनाचा अहंकार कधी करू नका, श्रीमंतीचा अहंकार कधीच करू नका, ज्ञानाचा अहंकार करू नका. अरे दादा, तुमच्याजवळ किती ज्ञान आहे, तुमच्याजवळ किती पैसा आहे, तुमच्याजवळ किती धन आहे, काही उपयोगाचं नाही. भरपूर जणांकडे ज्ञान आहे. या जगामध्ये ज्ञान काही कमी नाही, ज्ञान भरपूर जणांकडे, पण सगळं कशाचं असेल तर सगळं अहंकाराचे. म्हणले हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण आहे. महाराज सांगतात कोडी याचे गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जाते. म्हणले महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती. लव्हाळ वाचतं, लव्हाळ राहतं, पण कशामुळे राहतं तर महाराज अजून पुढे जाऊन सांगतात नम्र झाला भूता तिने गोंडी अनंता. पाणी आलं की लव्हाळ असं वाकून चालतं. म्हणून माणसाकडे नम्रता असली तर जीवनामध्ये जीवन जगत असताना माणूस खरा सक्सेस आहे. ज्ञान असावं, धन असावं, पैसा असावं, पण त्या ज्ञानाला धनाला बाधा 6 नसल्या पाहिजे. कोणच्या ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या जीवनामध्ये मनुष्याच्या 6 बाधा नसल्या पाहिजे. रावणाकडे
श्रीमंती भरपूर होती, संपत्ती भरपूर होती, पण एक कवडी सुद्धा सोबत आली नाही. जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी काही असलं तर सगळं इथंच राहणार आहे. धनाचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार, पैशाचा अहंकार कधीच करू नका. त्यामुळे जीवन जगत असताना ह्या जगाच्या कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे, हा जगाचा बाप आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये आलात तर ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं, भगवंताकडे जावं. कारण तुकोबारायांनी सांगितलंय, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, ही रत्ती माईके दुःखाची जनती नाही अदियंती अवसाने. हा जगाचा चालक मालक हा भगवंत एकच कोणता तरी देव करावा. काही जणांनी प्रश्न विचारले, महाराज जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत, भगवंत अनेक आहेत, तीर्थक्षेत्र अनेक आहेत, मग देव अनेक असताना, भगवंत अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना नेमकं एकाच देवाकडे जायचे, कोणच्याकडे जायचे, कोण्या देवाकडे जायचे? तर मग महाराजांनी सांगितलं, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उत्तावेळ. महाराजांनी जायला कुठं जर सांगितलं असेल तर पंढरपूरला जायला सांगितलंय. महाराज सांगतात, जीवनामध्ये आलात ना जायचं जर कुठं असेल तर फक्त पंढरपूरला जावं. काही जण म्हणले, महाराज पंढरपूरलाच का जायचंय? नेमकं पंढरपूरला जाण्याचं कारण काय? तर अजून थोडंसं पुढे जाऊन महाराजांनी सांगितलं, आयुष्य चंद्रभागा, आयुष्य भीमातीर आणि आयुष्या विठेवर देव कोठे. आता ऐका, विठेवरचा देव, भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं भेटत असेल तर ही बघायला फक्त पंढरपूरला आहे. अनेक जागावरती जा, अनेक तीर्थक्षेत्रावरती जा, वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत, पण पंढरपूर सारखं देव अजिबात दुसरीकडे कुठं नाही. त्यामुळे जीवन जगत असताना महाराजांनी सांगितलं, बाबा जीवनामध्ये आलात ना तर जायचं जर कुठं असेल ना तर फक्त पंढरपूरला जावं, बाकी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. काही काही देवाला, काही काही तीर्थक्षेत्राला जर जायचं असेल तर शास्त्रात असे नियम आहेत. काशीला जर जायचं असेल तर शास्त्रात असा नियम आहे, बाबा स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही, हा शास्त्रात नियम आहे. महाराज सांगतात, माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. ऐका, माय बापच केवळ काशी आहे, त्या मनुष्यानं कधी काशीला जाऊ नका. जीवनामध्ये जायचं जर कुठं असेल तर फक्त पंढरपूरला जा. महाराजांनी महत्व जर कुठलं सांगितलं असेल तर फक्त पंढरपूरचं महत्व सांगितलंय. पंढरपूरच्या महत्वाचा जर विचार करायचा झाला तर काय पंढरपूर आहे महाराज आणि कसं पंढरपूर आहे? त्या जीवनामध्ये जीवन जगत असताना वारंवार कुठेही कधीही सांभाळणारा कोण असं तर हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे. कुठेही सांभाळतो, बाकीचे सगळे सांभाळणार आहे हे स्वार्थापोटी, पण वारंवार जगाचा चालक मालक सांभाळतो. ऐका, एक उदाहरण सांगतो, पटलं तर बघा. एक 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. 8 दिवस डॉक्टरनी सांभाळलं तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलं. 5 लाख ऐकलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले, काय हो बाबा, पैसे नाही म्हणून रडता का? बाबांनी दिलेलं उत्तर आहे, बाबा म्हणले पैशामुळे नाही रडत. मग डॉक्टर म्हणले, रडता कशाला? 5 लाख रुपये जर जास्त वाटत असतील तर याच्यातले 1-1.5 लाख रुपये मी कमी करेल, पण तुम्ही असं रडू नका. बाबांनी दिलेलं उत्तर आहे, बाबा म्हणले मी पैशामुळे नाही रडत. मग रडता कशामुळे? तर बाबांनी दिलेलं उत्तर आहे, बाबा म्हणले 8 दिवस तुम्ही मला सांभाळलं तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. जगाच्या बापानं मला 80 वर्ष सांभाळले पण अजून 1 रुपया सुद्धा बिल नाही मागितलं मला. वारंवार कुठंही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल ना तर हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे. फक्त काय करा, मी सांगत असताना तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, सिस्टीमकडे काही लक्ष देऊ नका. वाटलंच तर माईक सुद्धा काढा. कुठंही कधीही सांभाळणारा कोण आहे? जगाचा बाप आहे, जगाचा चालक मालक आहे. बरोबर का नाही? संसारातले सांभाळतात असं नाही, सांभाळत नाहीत, संसारातले सांभाळतात, पण कधीपर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. अगोदरच महाराजांनी प्रमाण दिलं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंती हे काळाचे नाही कुणी, अंत काळीचं कुणी नाही. त्यामुळे जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडं, ह्या भगवंताकडं कधीतरी जावं. बाकी दुसऱ्या तीर्थक्षेत्राला कधी जाऊ नका. एखादा काशीहून जाऊन आला तर अख्ख्या गावात करीत हिंडतोय, म्या काशी केली, म्या काशी केली, का नाही? सगळ्या गावात हिंडत असतोय, मी काशी केली. एखाद्यानं चहा घेतला तर त्याला म्हणतो, मी बशीत चहा घेत नाही, मग बुटात घे. घेतला ना तू? ऐका, लय विचित्र लोक महाराज, लय विचित्र. पण एक वाक्य लक्षात ठेवा, काशीला जर जायचं असेल तर स्वतःचे आई वडील घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही, हा शास्त्रामध्ये नियम आहे. पण मला सांगा, पंढरपूरला जर जायचंय तर तिथं मात्र कुठल्या प्रकारचा नियम आहे का? तरुण मंडळ आहे का तिथं? मात्र कुठल्या प्रकारचं नाही, अजिबात नाही. थोडक्यात सांगतो, तिथं 1 बायको नाही, तिथं 2 बायका जरी घेऊन गेला तरी नियम नाही. हा, पण असल्या तर घेऊन जा बरं का. म्हणजे मला अजून तुमच्या गावात 1-1.5 तास राहायचं, उगं पाकडी द्यायचं अमेरिका, मग बुटाडं हाणतात मला. हा, लक्षात घ्या, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. महाराज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जीवनामध्ये आलात ना, जीवन जगत आहात ना, तर इथं कधीतरी आलं पाहिजे, इथला आनंद घेतला पाहिजे. इथं जेवढी मजा, इथं जेवढा आनंद आहे ना महाराज, तर इथल्यासारखी मजा आणि इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही, घेता आलं पाहिजे. बरोबर का नाही? चोपदार, कुठं आनंद आहे खरं सांगायचं, असं पुढे या. वा 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 वा, कुठं आनंद आहे चोपदार?
इथं आनंद आहे. इथं जेवढा आनंद आहे तेवढी माझ्या संसारात प्रपंचात आहे का? अजिबात नाही. खरं सांगायचं. हा इकडं लक्ष द्या. हा लक्षात घ्या. ऐका. हा असे फ्रेश माणसं लागत आहेत आपल्याला. फ्रेश माणसं. हा बरोबर का नाही? माझं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण, त्यात काही नाही. हा इकडं लक्ष द्या. ऐका. इथं जेवढा आनंद आहे, इथं जेवढी मजा आहे तेवढी संसारात आहे का? अजिबात नाही. कीर्तन करण्यात आनंद आहे का संसार करण्यात आनंद आहे? कीर्तन करण्यात. बरोबर. आता कीर्तन झाले कुठे जाणार बोला बरं. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ऐका. संसार आहे, प्रपंच आहे म्हणून करायचं आहे. आणि जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन सुद्धा असून लोक करत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. केलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. ओ नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी. अरे वाह. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी. सर्व सांडोनी माझाई, 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 सर्व सांडोनी काय म्हणले महाराज? नाचो कीर्तनाचे रंगे आणि ज्ञानदीप लावू जगे. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. चोपदार कुठं नाचावं? इथं नाचलं पाहिजे. बरोबर. कीर्तनात नाचलं पाहिजे. असंच एका गावाला कीर्तन गेलो, एवढे चोपदार नाचले, एवढे चोपदार नाचले, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. ऐका. वारवा. ऐका. नेमकी त्यांची बायको कीर्तन झालेली होती. आता ऐका. कीर्तन झालं, चोपदार घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणली, काय हो लईच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तन करावं प्रेम होतो का? कीर्तन प्रेम होतो. चोपदार म्हणले, बाई सांगूच का? बाई म्हणली पटकन सांगा. चोपदार म्हणले, खरंच सांगू का? बाई म्हणली पटकन सांगा. चोपदार म्हणले, कीर्तन करावर प्रेम होतं, कीर्तनावर प्रेम नव्हतं. मग नाचत का होते? तर चोपदार म्हणले, नाचण्याचं कारण एवढंच होतं, जेव्हापासून कीर्तन सुरू झालं म्हणलं तेव्हापासून धोत्रात झुळ घुसलं म्हणून नाचत होतो, बाकी काय. नाचावं माणसानं, पण कुठं नाचलं पाहिजे? तर कीर्तनात नाचलं पाहिजे. ऐका. कीर्तनात नाचण्याचा जेवढा आनंद आहे त्याच्या इतका आनंद दुसरीकडे कुठं नाही. इकडे लक्ष द्या. ऐका बरं का. निवडणुकीचं जे नाचणं आहे, तरुण मंडळ ऐका बरं का, निवडणुकीचं जे नाचणं आहे हे कशाचं आहे हो? हे नाचणं तिरस्काराचं आहे. बरोबर का नाही? माझ्याकडे लक्ष द्यायचंय. निवडणुकीचं जे नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नामध्ये जे नाचतात हे कशामुळे नाचतात हो? लईच नवरदेवावर प्रेम आहे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? हा, टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. आता ऐका. निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. विको थोडासा कमी राहू द्या. निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं हे कशाचं आहे? मस्तीचं आहे. ऐका बरं का. निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचलं पाहिजे महाराज. त्याच्यामुळं घेतला पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद. इथं जेवढी मजा, इथं जेवढा आनंद, इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. पण एक ऐका. इथला आनंद घेत असताना, इथली मजा घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. ताजी मरत्यान का तो लॉटरी 10 लाखाची ना 80 वर्षाची. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षे झाली, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी वेळे हुशार होते. आजी काय म्हणले माहिती का? बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद पचला का? नाही महाराज. आनंद पचायला सुद्धा काय लागते म्हणजे तर ताकद लागते. हा जो आनंद आहे ना, आनंद ताकदीशिवाय पचत नाही. घेतलं पाहिजे महाराज. आता आमच्यासारख्याकडे बघितलं तर मला महाराज सुद्धा कुणी म्हणत नाही, कारण माझ्याकडे बघितलं तर दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे. खरं सांगायचं माझ्याकडे बघितलं तर मी महाराज म्हणून तरी वाटतो का? नाही. मग का पोतराज आहे का? लक्षात घ्या. माझ्याकडे बघितलं तर मी महाराज म्हणून सुद्धा वाटत नाही. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही. काय महाराज काही काही वजनदार माणसं असतात, लबाड बोलणार नाही. आमच्या गावामध्ये 1-1.5 क्विंटलची बाई आहे.
1.5 क्विंटलची बाई आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. काय मराय चोरांना जावं का तिच्या घरामध्ये सांगा बरं. तिच्या घरामध्ये चोर घुसले आणि जसे घरात चोर घुसले तसे एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसल्याच्या नंतर पोराला म्हणजे पप्या जाय जाय म्हणली पटकन पोलिसाला बोलून. आणि पप्या बाहेर गेला, चप्पल सापडली. तू चप्पल सापडली. मध्ये आल्याच्या नंतर म्हणते मम्मी चप्पल सापडणार नाही. चोर म्हणला माझी घालू जाय पण पोलिसाला बोलून. असे वजनदार माणसं असतात बरोबर का नाही. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही आणि बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. अहो रिकामी महावर वजन हाणते तू, माझ्या वजन हाणतात, माझं वजन पडत नाही म्हणून माझ्यावर वजन हाणतात. काही जण तर काही प्रश्न विचारतात. एका जणानं मला असा प्रश्न विचारला, महाराज रावणाला तोंड किती होती? मी म्हणलं 10. ते मला रावणाला 10 तोंड होते तर रावण एका अंगावर कसा झोपत असं. काय बोलतो ती, काय भरोसाच नाही मारा. एका अंगावर रावण कसा झोपत असं. त्याला म्हणलं इकडून एवढं खड्डं खाल्लं होतं आणि इकडून एवढं खड्डं खाल्लं होतं. ह्या अंगावर झोपायचं म्हणलं की 5 मिनिटं ह्या खड्ड्यात आणि ह्या अंगावर झोपायचं म्हणलं की 5 मिनिटं ह्या खड्ड्यात. काय करावं महाराज, काहीही प्रश्न विचारते. एका जणानं तर असा प्रश्न विचारला, मी कीर्तनामध्ये म्हणलो जसं पेरलंय तसंच उगवतंय. काय म्हणलं मी कीर्तनामध्ये, जसं पेरलंय तसंच उगवतंय. एक जण कीर्तन झाल्यावर माझ्याकडे मला म्हणला महाराज कशाने तुम्ही म्हणता जसं पेरलंय तसं उगवतंय. त्याला म्हणलं टाकून बघ ना. ते मला शेंगदाणे आतापर्यंत बरीचशी पेरली पण पेरताना शेंगदाणा पेरतोय मला येताना टरपाला कसं काय. त्याला म्हणलं फुकट उत्तर देणार नाही, चहा घ्यायला घरी नाही म्हणलं. चला म्हणलं घरी. आणि घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर त्यानं कपामध्ये चहा आणला. म्हणला महाराज चहा. मी म्हणलं कप नको, मला चहा पाहिजे. ते म्हणला महाराज कपात चहाच आहे. मी म्हणलं कप नको, ओनली चहा. ते म्हणला महाराज बिना कपाचा चहा आणता येत नाही. मग त्याला म्हणलं अरे येडपाट शेंगाला ट्रपल आलं नाही तर शेंग येईनच कशी. असे काही प्रश्न विचारतात महाराज, लय विचित्र असतात. आणि माझं नेहमी सांगणं असतंय, बारकाल्या पोरायच्या, येड्या माणसाच्या आणि दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही, अजिबात नाही महाराज. दारू पिणाऱ्याकडे गेलात की त्यांचा पहिला प्रश्न महाराज पेता का पास्ता. तेव्हा काय सांगायचं आमच्यासारखं लय विचित्र महाराज दारू पिणारे, अजिबात नादाला लागायचं नाही. अहो महाराज एक जण एवढा दारू प्यायचा त्यानं काय केलं माहिती का, दारू प्याता झाकण भरून दारू स्वतःच्या बायकोलाच पाजली. संदीप दादा स्वतःच्या बायकोला दारू पाजली की बायको अशी करते. बायको म्हणली किती कडे. नवरा म्हणला तुला आज कळलं का एवढा त्रास सहन कसा करीत असं. लक्षात काय बोलते ती भरोसाच नाही बघा. आता हे थोडंसं इकडे लक्ष द्या. 4-5 वर्षाच्या अगोदर ऐका, या 4-5 वर्षाच्या अगोदर ह्या कोरोनाच्या काळा अगोदर माझ्याकडं गाडी नव्हती. आमच्या सुदीप भाऊला त्यांना माहिती आहे. मामा आम्ही बसनीच प्रवास करायचो. बसनी प्रवास करत असताना बरं का, बसनी प्रवास करत असताना आता बसमध्ये असा नियम आहे बरोबर का नाही, बसमध्ये असा नियम आहे, तो सरकारनं नाही काढलेला, आपणच काढलेला आहे, पण असा नियम आहे लक्षात घ्या. रुमाल शीटावर टाकला की शीट आपलं झालं म्हणून समजायचं. नियम आहे का नाही महिला मंडळ, बरोबर का नाही. आता तुम्हाला अर्ध झालंय त्यामुळे काही टेन्शन नाही, बरोबर का नाही. असा नियम आहे. आता गर्दी चालली होती आणि मी असा शीटावरती रुमाल टाकला आणि शीटावर रुमाल टाकल्याच्या नंतर म्हणलं टेन्शन नाही, आता काय झालं आपलं शीट झालं बरोबर. गेलो निवांत गेलो, शीट माझं झालं म्हणलं काही टेन्शन नाही. आणि त्या शीटावर एक जण बसला. मी म्हणलं माझी जागा आहे. ते म्हणलं कसं काय जागा आहे. मी म्हणलं रुमाल टाकलाय. तो काय म्हणला माहिती का, तो तरी आता नुसता रुमाल टाकलाय, सकाळपासून इष्टी मग धोतर वाळते. म्हणलं इष्टी माझी झाली का. काय बोलते ती भरोसाच नाही मला. माझी जागा आहे म्हणलं. त्याला उठिलं कसं तरी बरं का. तिथून उठला आणि ते पुढच्या शीटावर बसला आणि मी असं मागच्या शीटावर बसलो होतो. त्या पुढच्या शीटावर बसून असं खाली वाकलं, खाली वाकून महापाय खाजवलं. मी म्हणलं बाबा माझा पाय. ते मलाच म्हणतोय प्याला का काय. म्हणलं खाली वाकून बघा ना पाय कोणाचा. ते हळूच बघत आहे म्हणते हा बरोबर आहे महाराज तुमचाच पाय आहे. मग ते तिथून उठलं आणि तिथून उठून ते ड्रायव्हर पशी बसायला गेलं. गिअर बॉक्सवर बसलं. ते ड्रायव्हर बसला गरम झालेला गिअर बॉक्स आणि हे त्याच्यावर बसलं. हे गिअर बॉक्स खालून गरम आणि हे वरून गरम असे दोघं बसले. गिअर बॉक्सवर बसलं बरं का. आणि ड्रायव्हरकडे सारखं लक्ष त्याचं. ते ड्रायव्हर असा गिअर टाकायचा असं सारखं लक्ष त्या ड्रायव्हरकडं सारखं लक्ष बरं का. गाडी हॉटेलला जेवायला थांबली आणि हॉटेलला गाडी जेवायला थांबल्याच्या नंतर त्यानं काय केलं माहिती का, ती गिअरचं दांडकच उपसून काढलं. ड्रायव्हर आला आणि ड्रायव्हर बघतो गिअरचं दांडकच दिसाना. तेवढ्यात ते तिथं आलं. तिथं आल्याच्या नंतर कसं करताय साहेब, जेव्हापासून मी गाडीमध्ये बसलोय तेव्हापासून तुम्ही निसता असं आणि असं करतात. ते काय तुम्हाला निघलं नाही, ह्या पठ्ठ्यानं उपसूनच महाराज. दारू पिणारे लय खत्री असतात महाराज. अजिबात दारू पिणाऱ्याचे चुकून कधी नादाला लागायचं नाही महाराज. लय विचित्र. चला ऐका इकडे लक्ष द्या. ऐका दुसरी एक गोष्ट म्हणजे येड्या माणसाचे चुकून कधी नादाला लागायचं नाही. लय विचित्र येडे. ऐका एक येडं पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येडं जाऊ लागलं बरं का. ऐका इकडे लक्ष द्या. पुढून येणारं येडं ह्या येड्याला म्हणतोय माझ्या पिशवीत काय. हे जर तो ओळखीलं तर ह्याच्यातले अंडे तुला.
काय म्हणलं ते येडं, माझ्या पिशवीत काय हे जर तवळ केलं तर ह्याच्यातले अंडे तुला, आणि पुढचा एक हे किती हे जर तवळ केलं तर आठीची आठी तुला, आणि अजून एक म्हणला हे कशाचे हे जर तवळ केलं तर कोंबडी सुद्धा तुला. तरी पुढचा म्हणतो एक काम कर, मला प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादं ऑप्शन दे. हे ना प्रश्नासहित उत्तर सांगितले का डोंबल्याचं ऑप्शन दर आहे सांगा बरं. लय विचित्र महाराज, येड्याची चुकून कधी नादाला लागायचं नाही. ऐका, तिघ जण काळे होते, काळे आडनावचे नव्हते, काळेच होते आणि त्यांना झाला देव प्रसन्न. पहिल्याला देव म्हणला सांग तुला काय पाहिजे. पहिला देवाला वजनात म्हणला देवा मला गोर करा गोर. पहिल्याला गोर केलं, दुसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. दुसरा म्हणला देवा अय देवा. दुसरा वजनात म्हणला देवा मला त्याच्यापेक्षा गोर करा. त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं. आणि तिसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. तिसरा काय म्हणला त्या दोघाला माझ्यासारखं करा. काय महागाव म्हणून सुद्धा मेळ लागत नाही महाराज. लय विचित्र असतात येडी. येड्याचे चुकून कधी नादाला लागायचं नाही का. अशी येड्याची माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहेत बरं का, पण सगळेच मी सांगणार नाही. कारण कीर्तन झाल्या उद्या एखादं येड म्हणून की कालचा बी महाराज येडाच होता का काय काय माहिती. लय खत्री असतात. चला इकडे लक्ष द्या. विषय हा चाललाय, मुद्दा हा चाललाय, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. ह्या जगाच्या चालक मालकाकडे, ह्या भगवंताकडे कधीतरी गेलं पाहिजे. आपली लिंक इथून चालू होती. ऐका, जीवनामध्ये किती जरी तुमच्याकडे धन आहे, किती जरी पैसा आहे, पैसा बघून धन बघून श्रीमंती बघून हा जगाचा चालक मला भगवंत कधी जवळ येणार नाही. ऐका, धन बघून श्रीमंती बघून पैसा बघून जे जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात. आणि जो धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येतो हा जगाचा चालक मला भगवंत असतो. एक श्लोक सांगतो, त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात. ऐका, गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तू मिरु सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवेत तत्तुल्य बेगम. भगवंत या श्लोकामध्ये असं वर्णन करतात, गोकोटी दानम. गो म्हणजे काय बोलत चालायचे. गो म्हणजे काय. ऐका, गोकोटी दानम. गाई कोटी जरी गाई दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणले. गोकोटी दानम घरणे सुखासी मागे प्रियागी यदि कल्पवासी यज्ञायु तू मिरु सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले तर घरामध्ये सुख येणार नाही. मग महाराज घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. तर मग महाराज सांगतात, गोविंद नामनाथ न भवेत तत्तुल्य बेगम. ह्या गोविंदाकडे जावं लागेल, ह्या गोविंदालाच भजावं लागेल, ह्या जगाच्या चालक मालकालाच भजावं. त्याशिवाय हा जगाचा चालक मला भगवंत आपलासा कधीच होणार नाही. काही जणांनी प्रश्न विचारला, महाराज देवाकडे तर जायचंय, देवाला तर भजायचंय, पण नेमकी देवाची भक्ती कशी करावी, हा देवाला नेमकं भजावं कसं. त्यावेळेस आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी एक तुम्हाला आम्हाला एक अगदी सोपं साधन सांगितलंय. काय साधन आहे तर याच अभंगाच्या प्रथम काय करावे साधक करावे कीर्तन करावे कीर्तन बाबासाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा, काय गोड प्रमाण दिले महाराज. वा, उगच नाहीत म्हणत जुनाड जुगादीचे नाणी. सोपं नाही महाराज. एवढं गोड गायन, एवढं गोड वातावरण. आज असं वाटायला की साक्षात आपलं कार्यक्रम साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात चाललाय का. काय आनंद आहे महाराज. एवढं गोड वातावरण आहे महाराज. ऐका, महाराजांनी प्रमाण दिलं. कार्यक्रम जर चांगले करायचे असले तर गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असावे लागतात बरं का. आणि इथं जर बघितलं तर गाणारे सुद्धा एक नंबर आहेत, बरोबर का नाही. वाजवणारे सुद्धा एक नंबर आहेत, ऐकणारे सुद्धा एक नंबर आहे. मग सगळेच एक नंबर आहेत आणि मी 2 नंबर आहे का. सगळेच एक नंबर आहेत, गाणारे वाजवणारे. आणि सगळेच एक नंबर जर असतील तरच कार्यक्रमाची मजा. अहो काय काय गावाला कीर्तन गेला तर तिथं गायक नसतात आणि वादक नसतात. एकदा खाली मी विदर्भामध्ये कीर्तन गेलतो, तिथं गायक नाही वादक नाही, टाळी घेऊन मागं दोघंच उभा.
मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला, ते दोघं उठले मलाच उचलायला लागले. आता काय करावं सांगा बरं. अहो महाराज, एका कीर्तनामध्ये माऊली महाराज एका कीर्तनामध्ये तुमच्यासारखा सूर लावला एका जणानं बरं का, आणि यांच्या मागं एका जणानं सूर लावा म्हणून एका जणानं मागं अजून सूर लावला. बरं, सूर लावण्यासाठी त्यानं असं तोंड वाशिला. 2 तास तोंड तसंच होतं. तेवढ्या चिमणी तोंडात गेली ना, अंडे देऊन बाहेर आले. लक्षात घ्या, गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असावे लागतात. आणि इथं जर बघितलं तर सगळे चांगले आहेत बघा. ऐकणारे सुद्धा चांगले असले पाहिजे, हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, फ्रेश राहिले पाहिजे. काही काही जण हसत नाहीत आणि बोलत नाहीत, काही तर नुसते अशी बघत होती. फोडील गोवरी पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे माऊली महाराजासाठी टाळ्या वाजवा. आज काय गणित झालंय काय माहिती, यांची दोघांची सिस्टीम लागली महिला गाणं. हो ना, हे शब्दाला प्रमाण द्यायला येतं आणि माझ्यासारख्या टिपण्याचं कामच नाही यांच्यामध्ये कीर्तन करायचं. प्रमाण सुद्धा प्रमाणिक राहू द्या म्हणजे मला बोलायचं कळलं. लक्षात घ्या, ऐका काय म्हणले महाराज. फोडेली गो जैशे दिशे तोंडावरी, अशी गौरी फोडतेत ना तशी अशी बघत येते. तुम्हाला वाटलं गेलं गेलं का काय काय माहिती. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. ऐका, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता, बरोबर का नाही. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. ज्याला हसता येतं त्याला पंढरपूरच्या वारीत किती गर्दी असू द्या त्याच्यात त्याला घुसता, फक्त हसता आलं पाहिजे. ऐका, जे खळकुळ हसतं ते मोकळ्या मनाचं असतं आणि जी जात गालात हसते ती प्युअर आदल्या गाठीची असते. त्यामुळे हसून घेतलं पाहिजे, हसलं पाहिजे माणसाला, फ्रेश राहिलं पाहिजे, बरोबर का नाही. ऐका बरं, इकडं लक्ष द्यायचं. ऐका, बोलत चालायचे. जेवायची मजा कधी जेवायची, असं गावरान गाईचं चुलीवर तापलेलं दूध पाहिजे, त्याच्यासोबत चुरलेली बाजरीची भाकर नाही तर ज्वारीची भाकर पाहिजे, आणि तोंडी लावाय काय पाहिजे रे, खायचं कळतं सगळ्याला, बरोबर. तोंडी लावाय ठेसा पाहिजे, मग जेवायची मजा आहे. तशी प्रवासाची मजा कधी आहे, प्रवासाची गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे आणि ड्रायव्हर पेटला असला पाहिजे. काय म्हणणं, बरोबर का नाही. नाही महाराज, गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे आणि ड्रायव्हर सुद्धा चांगला असला पाहिजे. तसं कार्यक्रमाची मजा त्यावेळेसच आहे. गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. महाराजांनी पहिलं प्रमाण दिलं, करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात कीर्तन करा आणि मुखानं हरीचं गुण गा. आता प्रश्न विचारला महाराज, कीर्तन तर करायचंय, मुखानं हरीचं गुण गायचंय, पण कीर्तन करत असताना कोणचं कीर्तन करायचं. कीर्तनाचे प्रकार आहेत, गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचं. मग ऐका, गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका, सगुण कीर्तनही करू नका. कीर्तन जर करायचं असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करावं. जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं सगळं जळून जाईल. साधन आहे अगदी सोपं आहे, हे साधन आहे ना हे अगदी सोपं आहे. आणि साधू संतांनी जीवन जगत असताना तुम्हाला मला हे साधन अगदी सोपं सांगितलंय. कारण योग्य मार्ग दाखवणारे जगाच्या पाठीवर जर कोण असतील ना तर हे मात्र साधू संत आहेत. जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्यानं संगत जर कोणाची करावी ना तर साधू संतांची संगत करावी. पण साधू संतांची संगत ही लई अवघड आहे, ही सहसा कोणाच्या नशिबामध्ये नाही. महाराज सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. ही संत भेट आहे ना हे लई अवघड आहे, ही सहसा कोणाच्या नशिबामध्ये नाही. पण ऐका, एखाद्या वेळेस साधू संतांची जर कृपा झाली ना, एखाद्या वेळेस जर साधू संतांची जर संगत झाली ना तर मग महाराज सांगतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया अनुवारिले देवालया. संगत होत असताना, कृपा होत असताना कोणाची व्हावी तर ह्या साधू संतांची व्हावी. ऐका, योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. देव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं. ऐका, जो कधीच रस्ता चुकत नाही याला देव म्हणायचं, जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणायचं, जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणायचं. कारण संतांचं कामच एवढं असतंय, अज्ञाना लावावे सन्मार्गाशी. अज्ञानाला
जे योग्य मार्ग दाखवून देतात ना हे मात्र साधू संत असतात. नाही तर जगाच्या पाठीवर मार्ग दाखवणारे भरपूर जण आहे, जगाच्या पाठीवर मार्ग दाखवणारे मार्ग सांगणारे भरपूर जण आहे, पण प्रत्येक जण चांगलाच मार्ग सांगतील त्यातही काही नाही. आता तुमच्या गावात येताना मी एका जणाला रस्ता विचारला, म्हणलं दादा मला ह्या गावाला जायचं आहे, रस्ता बरोबर आहे का? ते काय म्हणला, महाराज इथून सरळ जा, पुढं गेल्याच्या नंतर 2 रस्ते लागतील म्हणला, पहिला रस्ता सोडायचा दुसऱ्या रस्त्याने जायचं, त्या दुसऱ्या रस्त्याने गेल्याच्या नंतर पुढं 2 गाव लागतील म्हणला, पहिलं गाव सोडायचं दुसऱ्या गावामध्ये जायचं, त्या दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागतील म्हणला, पहिलं बस स्टँड सोडायचं दुसऱ्या बस स्टँडला जायचं, त्या दुसऱ्या बस स्टँडला गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस लागतील म्हणला, पहिली बस सोडायची दुसऱ्या बसमध्ये जायचं, त्या दुसऱ्या बसमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 सीटं लागतील म्हणला, पहिलं सीट सोडायचं दुसऱ्या सीटवर बसायचं, त्या दुसऱ्या सीटवर बसल्याच्या नंतर ती दुसरी बस परत तुम्हाला 2 गावामध्ये घेऊन जाईल, पहिलं गाव सोडायचं दुसऱ्या गावामध्ये उतरायचं, दुसऱ्या गावामध्ये सुद्धा 2 बस स्टँड लागतील, पहिलं बस स्टँड सोडायचं दुसऱ्या बस स्टँडला उतरायचं, त्या दुसऱ्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर परत ते 2 रिक्षा लागतील, पहिला रिक्षा सोडायचा दुसरा रिक्षा धरायचा, दुसऱ्या रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर तो दुसऱ्या रिक्षा परत तुम्हाला 2 गल्लीमध्ये घेऊन जाईल, पहिली गल्ली सोडायची दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं, त्या दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बिल्डिंग लागतील, पहिली बिल्डिंग सोडायची दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं, त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं ताळावर ताळ असे 2 ताळ लागतील, पहिला ताळ सोडायचा दुसऱ्या ताळावर जायचं, त्या दुसऱ्या ताळावर गेल्याच्या नंतर परत तिथं 2 रूम लागतील, पहिली रूम सोडायची दुसऱ्या रूममध्ये जायचं, त्या दुसऱ्या रूममध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 दरवाजे लागतील, पहिला दरवाजा सोडायचा दुसऱ्या दरवाजाने आत जायचं, आतमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 कपाट लागतील, पहिलं कपाट सोडायचं दुसरं कपाट उघडायचं, दुसरा कपाट उघडल्याच्या नंतर परत त्याच्यात 2 कप्पे दिसेल, पहिला कप्पा सोडायचा दुसरा कप्पा उघडायचा, दुसरा कप्पा उघडल्याच्या नंतर परत त्याच्यात 2 फोटो दिसतील, पहिला फोटो सोडायचा दुसरा फोटो धरायचा, दुसरा जो फोटो आहे तो माझ्या पणजीचा आहे, तिची शपथ घेऊन सांगतो मला काय रस्ता माहित नाही. एवढ्या लांब जाण्याची काही गरज होती का सांगा बरं. जगाच्या पाठीवर योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील ना तर ते फक्त साधू संत आहे. बाकीचे मार्ग दाखवतात पण सगळे चांगला मार्ग आणि योग्य मार्ग दाखवतील असं सुद्धा काही नाही. तुका मने माझे धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सोखरूप मार्ग हा सोपा सोखरूप तुका मने माझे धाडिले निरोपा मार्ग हा सोपा मार्ग हा सोपा काय म्हणले महाराज तुका म्हणे माझे धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. हा मार्ग हा सोपा सुखरूप. ऐका महाराजांनी सांगितलं योग्य मार्ग दाखवणारे निरोप सांगणारे योग्य मार्गाचा कोण असतील ना तर ते फक्त साधू संत आहेत. त्यामुळे जीवन जगत असताना मनुष्यानं संगत जर कोणाची करावी तर संगत साधू संतांची करावी. या जगाच्या पाठीवर 3 जणांचे अवतार झाले. पहिला म्हणजे देवाचा, दुसरा म्हणजे साधू संतांचा आणि तिसरा म्हणजे तुमचा आमचा. ऐका तुमचा आमचा जो झाला असेल हा काय झाला असेल तर हा जन्म झाला. साधू संतांचा काय झाला असेल तर हा अवतार झाला. देवाचा जर काय झाला असेल तर हा अवतार झाला. ऐका जीवन जगत असताना देवानं अवतार घेतला कशासाठी तर मग महाराजांनी सांगितलं धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार जर घेणारे कोण असतील तर हा देव आहे. ऐका आणि मनुष्य असो संत असो किंवा तिथं देव असो जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा ठरलेला असतो. त्याच्यामध्ये देवाचा सुद्धा धंदा आहे. मग कोणचा धंदा आहे तर महाराजांनी सांगितलं घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी अंधुजनासी संहारे. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन ह्या भक्ताचं रक्षण करणं अंधदृष्टाचा नैनाट करणं हा धंदा जर कोणाचा असेल तर हा धंदा देवाचा आहे. ह्या जगाचा चालक मालकाचा धंदा आहे. ऐका पहिला अवतार कोणाचा झाला कळलं आम्हाला. पहिला अवतार देवाचा झाला. दुसरा अवतार कोणाचा आहे साधू संतांचा. मग ते साधू संत जे अवतार येतात कशासाठी येतात वाढवय सुख भक्ती भाव धर्म वाढवय सुख भक्ती भाव धर्म.
कारण उद्धराया जन जड जीवा. ऐका, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहे. योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर साधू संत आहे. या साधू संतांनी सुद्धा तुम्हाला मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी जन्म घेतलाय. आता ऐका, काही ठिकाणी धर्माचं पालन सांगितलंय, काही ठिकाणी धर्माची स्थापना सांगितली, काही ठिकाणी धर्माचं रक्षण सांगितलंय. धर्माचं पालन धर्माचं रक्षण एकच आहे. पण महाराज, धर्माची स्थापना महत्वाची का धर्माचं पालन महत्वाचं? पालन महत्वाचं. आता ऐका, काही जण म्हणतील पालन महत्वाचं आणि काही जण म्हणतील धर्माची स्थापना महत्वाची. पण एक ऐका, ज्यानं धर्माची स्थापना केली त्याला सांगायची गरज नाही धर्माचं पालन कर म्हणून. ज्या आईनं मुलाला जन्माला घातलंय तिला सांगायची गरज नाही बाळ रडतंय, आईला लगेच कळतं. ऐका, ज्यानं झाड लावलंय त्याला सांगायची गरज नाही की झाड सुकून चाललंय, पाणी घालावं लागेल. तसं ज्यानं धर्माची स्थापना केली त्याला सांगायची गरज नाही की धर्माचं पालन कर. ऐका, या महाराष्ट्रामध्ये, ह्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घेतला. मला आनंद वाटला गावामध्ये आल्याच्या नंतर. एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही गावामध्ये बसवला. एकदा तरुण सर्वांनी जोरदार आनंद वाटला महाराज. ऐका, धर्माची स्थापना ही स्वराज्याची निर्मिती जर कुणी केली असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती केली. अरे ऐका, वयाच्या 16 वर्षाच्या असताना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज घेतात. जीवनामध्ये जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त 16 वर्षाचं आहे आणि 16 वर्षाचे राजा असताना ही स्वराज्याची निर्मिती करायची शपथ घेतात. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना केली. पण आता ऐका, स्वराज्याची निर्मिती तर केली, पण स्वराज्याचं रक्षण नेमकं कुणी करावं? ऐका, स्वराज्याचं रक्षण नेमकं कुणी करावं? ही धर्माची स्थापना केलेली आहे, पण ह्या धर्माचं रक्षण नेमकं कुणी करावं? तर धर्माचं रक्षण करण्यासाठी ही स्वराज्याची निर्मिती केल्याच्या नंतर ह्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी कुणीतरी पाहिजे ना. त्यामुळे जगाच्या चालक मालकानं, भगवंतानं मनोज जरांगे पाटलासारखा असा एक व्यक्ती आपल्याला तुम्हाला मना पाठवतो. ऐका, ही ताकद आहे जीवनामध्ये. जीवन जगत असताना ही ताकद आहे. मला इथं काही राजकारण करायचं नाही, वस्तुस्थिती जी आहे ती सांगतोय. प्रत्येकाला तुम्हाला मला असं वाटतंय आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. हा फार मोठा दावा आहे सरकारकडं. जीवनामध्ये जीवन जगत असताना आता तुम्हाला आम्हाला मराठा समाजाला जर काय लागत असं तर आरक्षण असणं गरजेचं आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना कुठलीही गोष्ट जर करायची जर म्हणली तर त्याच्याकरता काय लागणार आहे? आता आरक्षण लागणार आहे. आणि वारंवार आपल्या पाठीमागं जर कोण असेल तर मनोज जरांगे पाटील वाघासारखा एक व्यक्तिमत्व आपल्या तुमच्या आमच्या समोर आहे. एक ऐकाकडे या महाराष्ट्रामध्ये नाही, ह्या भारत देशामध्ये, ह्या अख्ख्या जगभरामध्ये असं एकच व्यक्तिमत्व आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. त्यांचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागच हटणार नाहीत मनोज जरांगे पाटील. ऐका, आणि यांना तुम्ही आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. यालाच म्हणायचे धर्माचं रक्षण, यालाच म्हणायचे धर्माचं पालन. ऐका, असं धर्माचं रक्षण, असं धर्माचं पालन हे करणं गरजेचं आहे. ऐका, तुमचं आमचे मनोज जरांगे पाटील जर कोण असतील तर हे एक गरुड आहेत. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती, हात जोडून, तरुण मंडळ तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, मनोज जरांगे पाटील हे एक गरुड आहेत. वागत असताना मनुष्यानं असं वागावं की आपल्या मनोज जरांगे पाटील हे एक गरुड आहेत आणि ह्या गरुडाचे पंख आपल्या हातानं छाटू नये. असं जीवन जगत असताना असं जगा. मनोज जरांगे पाटलाला अजून पुढे प्रोत्साहन देत जा. अजून तुम्ही पुढे पाठीशी राहत जा. तुम्ही चलत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जीवनामध्ये जीवन जगत असताना कुठलीही गोष्ट जर करायची जर असेल ना तर मनामध्ये भाव लागतो बघा. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास आणि पाहू नये वास अनेकांची. कुठलीही गोष्ट करायची असेल तर महत्वाचा काय हो तुमच्या आमच्यावरती? भाव महत्वाचा आहे. ऐका, विचार करत असताना मनुष्यानं निगेटिव्ह विचार कधीच करू नका. विचार करत असताना पॉझिटिव्ह विचार कधीतरी करा. आज गेले महाराज मनोज जरांगे पाटील मुंबईला, गेले का नाही? तुमच्या आमच्यासाठी. फक्त कोणासाठी झडताय? फक्त तुमच्या आमच्यासाठी झडताय. मनोज जरांगे पाटलांचा शब्द होता, अरे वारी पंढरपूरची जरी नाही करता आली तरी चालल, आळंदीची वारी जरी करता आली नाही तरी चालल, पैठणची वारी करता आली नाही तरी चालल, पण माझ्यासाठी एकच वारी ती म्हणजे मुंबईची वारी आहे. आणि ही वारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज तुमच्या आमच्यासाठी ढालेसारखा, वाघासारखा एक व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे. ही एक धर्माची स्थापनाच आहे. असं एक गोड व्यक्तिमत्व पाठवलंय. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे. परत विषयावर या. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्यानं धर्माची स्थापना केली त्याला सांगायची गरज नाही धर्माचं पालन कर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. ऐका, स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी समोर कधी नखरा चलत नव्हता 7.5 कारण अभिमान होता या मावळ्यांना सुद्धा, या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि याच
याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा व्यक्तिमत्व ह्या स्वराज्यामध्ये लढणारे मावळे जन्माला आले. भाग्य महाराज आपलं, तुमचं आमचं एवढं मोठं भाग्य, याच्या पलीकडे काय मोठं पाहिजे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखा डोक्यावर टोप घातला म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखा पोशाख घातला म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखी दाढी ठुली म्हणजे कुणी राजे होणार नाही. ऐका रे दादांनो, अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे विचार ठेवावे लागतील. आपणच राजे आहेत. अरे विचार ठेवत असताना राजांसारखे विचार ठेवा. काय विचार होते महाराज आमच्या राजांचे. घेतला महाराज आमच्या राजाने या महाराष्ट्रामध्ये जन्म, पण आमच्या राजांचा जन्म मुली नाचवण्याकरता झाला नव्हता. ऐका हा, आमच्या राजांचा जन्म मुली नाचवण्याकरता झाला नव्हता. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रातल्या मुली वाचवण्याकरता झाला होता. मुली वाचवण्याकरता जन्म घेणारा असा एकच राजा आहे, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या स्वराज्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. का तर हा भारत देश पवित्र आहे. इथं हरीच्या दास जन्माला येतात. भारत देशासारखा देश दुसरा कोणचा नाही. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. काय बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी म्हणतो का, इंग्लंड मामा म्हणतो का, जपान काका? अजिबात नाही. काय म्हणतो, भारत माता म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता. ऐका, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. दादा, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. ऐका, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे, संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय, काहीच नवल नाही. महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय. आणि या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये जन्म भेटून या गावामध्ये जन्म भेटलाय. आणि या गावामध्ये जन्म भेटून एवढं तोला मोलाचं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं अखंड हलणारं सप्ताह तुम्हाला ऐकायला बघायला भेटतोय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. एवढं मोठं भाग्य महाराज हे कोणाच्या हे नशिबामध्ये नाही. इथं येण्यासाठी बी काही ना काहीतरी भाग्य असं लागतं आणि मागच्या जन्मेचं पुण्य असावं लागतं. ऐका, एक वाक्य सांगतो, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. ऐका, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिसका परम भाग्य होता है. ज्याचं भाग्य ना तेच इथं येणार आहे. म्हणले भागी माणूस आहे इथं कधीच येणार नाही. देवाला आपलंसं करून घ्यायचं ना. मन निर्मळ ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा, मनामध्ये भाव ठेवा, काही लागणार नाही देवाला सुद्धा. देव आहे जगाचा चालक मालक आहे, पण भुकेला कशासाठी असेल तर प्रेमासाठी. थोर प्रेमाचा भुकेला हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. फक्त भुकेला कशासाठी हो, प्रेमासाठी. जीवनामध्ये जीवन जगत असताना एवढं मोठं भैरवनाथाचं मंदिर आपल्या गावामध्ये. काही देव जर बघितले जगाच्या पाठीवर 33 कोटी देव आहेत. काही देव जर बघितले तर साधना करायसाठी अगदी सोपे आहेत आणि काही देव जर बघितले तर साधना करायसाठी अगदी कट्टर आहेत. त्यामध्ये भैरवनाथाकडे जर बघितलं ना तर साधना करायसाठी एवढं स्ट्रिक दैवत आहे, इकडं तिकडं अजिबात चालणार नाही. आणि शंकराचा जो अवतार आहे तोच भैरवनाथाचा अवतार आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना असे काही काय अवतार झाले, काही काय अवतार सारख्याला सारखे आणि काही अवतारामध्ये जरा विरोध आहेत. ऐका, सारखा अवतार सांगतो भैरवनाथाचा आणि शंकराचा, हे 2 अवतार जर बघितले तर सारखेच आहेत. अजून एक तसाच अवतार आहे, 3 शिरे 6 हात माझे दंडवत म्हणजे दत्त महाराजांचा अवतार आहे. हा एक अवतार आहे. आणि दत्तात्रेयासारखाच एक अवतार आहे. कोणाचा? तुम्हाला मला कोणी बनवलं? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाचा जर अवतार बघितला आणि दत्त भगवंताचा जर अवतार बघितला तर अवतार एक सारखेच आहे. काही अवतारामध्ये असे विरोध आहे. विरोधक अवतार जर बघितला तर कृष्णाचा अवतार आणि श्रीरामाचा अवतार हे सुद्धा विरोध अवतार आहे. बरोबर. रामाचा जन्म सकाळी 12 वाजता आहे, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे. रामाचा जन्म सूर्यवंशाला आहे, कृष्णाचा जन्म चंद्रवंशाला आहे. रामाचा जन्म भर उन्हाळ्यामध्ये आणि कृष्णाचा जन्म भर पावसाळ्यामध्ये. रामाच्या जन्माला रामनवमी आहे आणि कृष्णाच्या जन्माला गोकुळ अष्टमी आहे. अर्थातच या दोन्ही जन्मामध्ये विरोध आहेत. बरोबर का नाही? या दोन्ही जन्मामध्ये सुद्धा थोडे थोडे विरोध आहेत. ऐका, देवाकडे जायचं एकच कोणता तरी देव आपला सकरा, बाकीच्या देवाकडे जात जाऊ नका. आणि त्यातली त्यात महिला मंडळाला जास्तीत जास्त देव करायचं नाही ना.
वाराव देव बदलते तो यांचे वाराव सोमवार वेगळा मंगळवार वेगळा बुधवार वेगळा शुक्रवार वेगळा असे वारावर देव बदलतात पण वारावरती देव करू नका एकच कोणता तरी देव करा आणि त्याचं मन निर्मळ ठेवून त्या देवाची भक्ती करा. ऐका माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मी म्हणत नाही की ह्याच देवाकडे जा कोणत्या देवाकडे जायचं तर जा पण फक्त मन निर्मळ ठेवून भक्ती करा. ऐका विचार जर केला तर घरामध्ये माणसं राहणारी कमी आणि देव जास्त आहेत. 5 जण घरात राहणारे पण देव 50 आहेत. तर महिला मंडळ राग येऊन देऊ नका माझा तुम्ही मला मुलगा म्हणून समजा मुलगा म्हणून माझं कीर्तन ऐका पण आत्तापर्यंत तुम्ही नीट लक्ष देऊन नीट निरीक्षण बारीक निरीक्षण जेव्हा करून बघितलं तर एवढे देव घरामध्ये ठेवून प्रत्येक देवाला वेगवेगळ्या प्रकारचं पंचपक्वान्नाचा देवाला रोज पूजेमध्ये निवेद्य देतो. दह्यानं दुधानं ताकानं लोण्यानं आंघोळ घालतो. पण शास्त्रकार असं सांगतं प्रत्येक देव प्रत्येक सारखेच नसतात. काही देवाला वेगळं फुल आवडतं काही देवाला वेगळं पूजामध्ये आवडतं काही देवाला दह्यानं आंघोळ घातल्या जाते काही देवाला ताकानं आंघोळ घातल्या जाते काही देवाला नुसती पाण्यानेच आंघोळ घातल्या जाते. एकत्रच प्रत्येक देव सगळे देव घरातले एकत्र आपण पुंजतो. तुम्हाला प्रत्येकाला काही देव कसे पुंजायचे हे नियम नाही. कर्मकांडाचं जर पातक जर विचारलं तर हातावर ज्यावेळेस आपण ताटाला पाणी वळतो ना ताटाला कर्मकांडाचं पातक सांगतोय ज्यावेळेस ताटाला आपण पाणी वळतो ना मूग माहितीये मुगाचं अर्ध्यातला अर्धा थेंब त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि मग नंतर ताटाला पाणी ओवाळावं लागतं. एवढं कर्मकांडाचं पातक आहे. कुणी जर कर्मकांड केलं असेल ना एवढं हातामध्ये पाणी कितीही घेऊन जमत नाही. कर्मकांडाचं पातक कुणी जर कर्मकांडित जर कुणी केलं असेल ना तसा नियम सांगतात. असे शास्त्रामध्ये असे बरेचसे नियम आहेत. प्रत्येकाला तुम्हाला मला काही नियम सोपे वाटतात काही नियम कठोर आहे. त्याच्यामुळं देव एकच कोणता तरी देव करावा. साधी भक्ती सोपी भक्ती त्या देवाची केली पाहिजे. महाराज देवाकडे जायचे फक्त मन निर्मळ ठेवून जावं. रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. ऐका एक महाराज सांगतात एक गोष्ट सांगतो एक वाक्य सांगतो तुम्हाला ऐका. रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. मनामध्ये जर निष्ठा असेल मनामध्ये जर श्रद्धा असेल ना तर देव आपोआप आपल्यापाशी चलत येईल. काय आपोआप देव आपल्यापाशी चलत येईल. फक्त काय असावी लागते मनामध्ये निष्ठा आणि मनामध्ये श्रद्धा असावी लागते. एक वाक्य सांगतो ऐका. ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए. ऐका हा ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए आदमी जहां भी जाए वह मंदिर बन जाए. अशी जर निष्ठा असेल ना महाराज अशी जर श्रद्धा असेल ना महाराज तर हा जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. देवाला काही लागत नाही. देवाला फक्त निष्ठा मन निर्मळ ठेवून ह्या देवाकडे जगाच्या चालक मालकाकडे जावं. काही जणांनी प्रश्न विचारला महाराज कीर्तन तर केलंय मुकाने हरीचं तर गुण गायलंय पण कीर्तन केल्याच्या नंतर मुकाने हरीचं गुण गायल्याच्या नंतर नेमकं आमच्या जीवनामध्ये काय होईल तर
काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. जीवनामध्ये कीर्तन जर केलं, मुखानं जर हरीचं जर गुण गायलं ना महाराज, तर काय होईल, तर कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. जीवनामध्ये ह्या संसारात प्रपंचामध्ये राहू नका. ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करा. संसार प्रपंच काही खरं नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत. तू म्हणता महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या लई उचापत्या करायला. पण हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळं प्रमाणाशिवाय कधीच बोलणार नाही. संसार प्रपंच कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कोठे. फलकट तो संसार आणि येते सार भगवंत. इथं भगवंताचं नामचिंतन सार आहे. आणि ऐका, प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या भाषेत शिकवतच असते. बरोबर का नाही माऊली महाराज? खरंय का नाही? नाही 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 झालं का? मग वा वा वा, चोपदार तुमचं बायकोच त्यांची सोबत आहे. बरोबर आहे. ऐका, प्रत्येकाची बायको प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाषेत शिकवतच असते. बरोबर का नाही? प्रत्येकाची बायको ज्याचे त्याच्या भाषेत शिकवत असते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. बरोबर का नाही? वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. हा, इकडे लक्ष द्या. निकाल, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. बरोबर का नाही? हो, नाव्याची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला. पकवाजाची काय गपची बसली का? पकवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. बरं का? किती गोड चाल गायची, किती गोड कीर्तनामध्ये चाल गायची, आणि घरी जायचं. आणि घरी गेल्याच्या नंतर म्हणायचं काय आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल गायली, एवढी सुंदर चाल गायली, एवढी सुंदर चाल गायली. बायको तिथंच म्हणणार गपची बसा, तुमची लग्नाच्या आधीपासूनची मला चाल माहिती, मला काही सांगू नका, तुम्ही गप राहा. हे खरं नाही महाराज, लक्षात घ्या. प्रत्येकाची बायको ज्याच्या त्याच्या भाषेत शिकवत असते, आहे का नाही? आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते हे मी सांगत नाही, म्हणजे मला त्याचा अनुभव अजून नाही, लक्षात घ्या. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. ऐका, ह्या संसारामध्ये प्रपंचामध्ये राहू नका. एक जण बारीक कठीण करून आलं, बरं, आणि बारीक कठीण करून येऊन ते बायकोकडे आला. बायकोला काय म्हणलं, का गं आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं. बायको काय म्हणली माहिती का, चप्पी करून यायचे ना, पाळण्यातले दिसला असता ना. म्हणजे काही खरं नाही. बायको माहेराला गेली, माहेराला, आणि माहेरानं नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठे आहेत? नवरा म्हणला घरीचे. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणली मिक्सर वाजवा. वाजलं महाराज. पहिल्या दिवशी मिक्सर वाजली. परत दुसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कुठे आहेत? नवरा म्हणला घरीचे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई म्हणली कुकरची शिटी वाजवा. हा वाजली. दुसऱ्या दिवशी कुकरची शिटी वाजली. आणि तिसऱ्या दिवशी माहेरानं सासरला आली, पण नेमकी त्या दिवशी ती न सांगता आली. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोरगा म्हणला मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडत आहेत. कुठे? काही खरं नाही महाराज, अवघड आहे बघा. हो, काही खरं नाही. ऐका, इकडे लक्ष द्या. घरी गेलं का? ऐका, घरी गेलं का? घरी गेल्याच्या नंतर असे आमच्यासारखे 4-5 असे महाराज मंडळी आले का घरी यायचं, आणि 4-5 असे आमच्यासारखे महाराज मंडळी घरी आले की घरी आल्याच्या नंतर रिकामा असो उगाच बायकोवर वजन टाकत आहे चहा टाक. आणि बायको जर म्हणली ना करीत नसते, हाटला चला त्याला काही अवघड आहे महाराज, अवघड आहे. हा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जायचं बरं का, आणि घरी गेल्याच्या नंतर वजनात बायकोला म्हणायचं चाल जेवायला वाढ. बायको जर म्हणली ना वाढीत नसते, तर असं बाहेर जायचं, असा निब्बार एक जोडा बघायचा बोटाचा, आणि खन 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 पायात घालायचं आणि हाटलातून जीवन. मला माहिती तुम्ही बायकोला हाणू शकत नाही. काही खरं नाही, लक्षात घ्या. बरोबर का नाही? खरंय का नाही? अहो महाराज, 2 जण नवरा बायको गाडीवर चालली होती, गाडीवर, आणि गाडीवर जात असताना रस्त्याच्या कडीला बैल सजलेली होती. बैल, आता बैल कोण्या सणाला सजित? पोळ्याला. बरोबर ना? बैल पोळ्याला सजित. बायकोनं नवऱ्याला सहज प्रश्न विचारला, होय व लयच बैल सजिलेत, कशाच असं नाही? नवरा म्हणला आज बैलाच असं नाही. म्हणला पोळा आहे. ठीक आहे. मग थोडेसे पुढे गेले, बायकोच्या काय मनात विचारायला की बायको काय म्हणली माहिती का, बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का? नवरा म्हणला झाली की आता सक्रात. सक्रात ऐकली की बाईला रागच आला. बाईच्या मनात एवढं हे ना महा अपमान केलाय ना, तर ह्याचा अपमान मी केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले, आणि थोडेसे पुढे गेले की रस्त्याच्या कडीला गाढवं चरत होते. गाढवं. तेवढ्यात बायको लगेच नवऱ्याला कशी करते, चोपदार. बायको काय म्हणली माहिती का, तुमचे पाहुणे. बायको नवऱ्याला काय म्हणली गाढवाकडे बघून, तुमचे पाहुणे. नवरा बी लय हुशार होता. नवरा गाढवाकडे बघतो, गाढवाला जेहारी घालतो, राम राम सासरे बुवा. हे खरं नाही. हा संसार आहे म्हणले, हा प्रपंच. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन हसलं पाहिजे माणसाला. अहो काही काय हसण्यासाठी 500 इंजेक्शन आहेत. बरं इंजेक्शन दिलं हसाव ना, ते हसत नाही, ते नुसतं कळत आहे. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. विठालं विठालं.
बांधवडी हा संसार सुखाचा विचार नाही कुठे पलकट तो संसार आणि ते सार भगवंत इथं सार जर काय असेल ना तिथं फक्त भगवंताचं नामचिंतन सार आहे त्यामुळे जावं ह्या जगाच्या चालक मालकाकडे या भगवंताकडे जावं पण लोकायला किती जरी सांगितलं तर लोक ऐकतच नाहीत ऐकत आहेत का किती सांगा लोक ऐकतच नाहीत प्रत्येकजण म्हणतो आता दुनिया बदलली जमाना बदलला दुनिया बदलली जमाना बदलला पण मला नाही वाटत अजून दुनिया बदलली असेल एकदा मी शहरामध्ये मुंबईला कीर्तनाला गेलो आणि मुंबईला कीर्तनाला गेल्याच्या नंतर जेवायला बसलो आणि एक बाई मला वाढायला आली आणि तिच्या पायामध्ये चप्पल होती मी म्हणलं ताई तुमच्या पायामध्ये चप्पल आहे ती तिच्या भाषेत काय म्हणली महाराज हो महाराज ही वाढायचीच आहे मी म्हणलं अशा तुमच्या घरामध्ये किती चपला आहेत ती काय म्हणली माहिती का वाढायची वेगळी शॉपिंग करायची वेगळी बाहेर जायची वेगळी घरात घालायची वेगळी मी म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाणा मला काय करायचं म्हणतो दुनिया बदलली जग बदललं एक पोरगी माझ्याकडे आली मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय नवरा कसा करावा मी म्हणलं बाई तुला कसा करायचा आहे ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे कोटीनं मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील ती काय म्हणली माहिती का 50 लाखाचे 2 करीन पण कोटीचीच बराबरी अवघड आहे महाराज काही खरं नाही हो फार स्टँडर्ड झाले महाराज फार स्टँडर्ड तिकडं पुणे मुंबईकडे शहरामध्ये जर कीर्तनाला गेलात ना अगदीच त्यांची स्टँडर्ड भाषा आपल्याकडे खेड्या भागामधला टाइम 8 ते 10 किंवा 9 ते 11 आणि सिटीमध्ये कीर्तनाला गेला तर तिकडला टाइम 7 ते 9 मग 7 ते 9 कीर्तन व्हावं कीर्तन झाल्याच्या नंतर एखादा आमच्याकडे चला महाराज आमची ते चहा घेण्यासाठी मग त्याची इथं चहा घ्यायला जावा त्याची बायको घरामध्ये झोपलेली हा हळूच दार वाजवणार आणि त्याच्या भाषेमध्ये म्हणणार ए स्मिता दार उघडतेस का ग ए स्मिता उठतेस का ग म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो म्हणजे स्टँडर्ड तर हळूच दार वाजवणार तो म्हणणार ए स्मिता दार उघडतेस का ग ते हळूच दार उघडणार आणि त्याच्याकडे येणार आणि त्याला म्हणणार इश्यू म्हणते एवढ्या रात्री कशाला उठवलीस म्हणजे तसं काय कुत्र बित्र पाळलं का काही इश्यू म्हणते ती म्हणणार चहा घेण्यासाठी आपली ती बाबाले ती म्हणणार सिरियल बघू बघू मी खूप दमले एक काम कर चहा तू बनव बाबांना पण दे तू पण घे आणि मला पण दे शहरामधले स्टँडर्ड नमुने आणि आपलीकडं खेड्या भागामध्ये कीर्तनाला आलं की कीर्तन झाल्याच्या नंतर एखादा आमच्याकडे वा आणि आम्हाला म्हणा चला महाराज आमची इथं दुधाला म्हणजे म्हशी तो ह्याकडं आम्हाला नाही दुधाला मग त्याची इथं दुधाला जावा तिथं शेळ्या कोंडलेल्या तिथंच कोंबड्या कोंडलेल्या आणि तिथंच पोरग दारू पिऊन पडलेलं म्हातारा कुठे आणि तेवढ्यात तिथं आपण जावा आणि तेवढ्यात तिथं गेल्याच्या नंतर ते बायकोला आवाज देणार दार उघड महाराज आलाय एवढा महाराज आलाय असं आवाज देणार मी म्हणलं नाव किंवा असं नावानं बोलवा म्हणलं नावानं हाका द्या पुन्हा नंतर कसं करते घर म्हणजे बायकोचं नाव घर आहे का काही हाका मारतो काही बोलत आहेत लोक बरं का मग ती दार उघडणार नाही काय नाही अंगावर घेतलेलं पांघरून मागं सारणार आणि त्याला म्हणणार काय लिहावं ट्याव 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 इथं दिवसभर माणूस का म्हणत जमताय तुमचा ट्याव 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 सुरू होतंय ते म्हणताय आपली ते चहा घेण्यासाठी महाराज आले त्या बाईचं जास्त डोकं खोळतं ती डायरेक्ट म्हणती महाराजाला घाल चुलीत महाराज त्याच्यामुळं मी मधला मार्ग काढलाय तुम्ही तुमच्या घरी निघू नका तुम्ही तुमच्या बायकोला उठू नका इथं कीर्तनाला आलात ना तर सुट्टे 10 रुपये द्या मी वाटानं चहा घेऊ महाराज काही खरं नाही ऐका चला विषय हा चाललेला आहे असा फवारा हाणला म्हणजे जरा फ्रेश राहते बघा आता खरं तर कीर्तनामध्ये विनोद नसावा बरोबर का नाही कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे ते म्हणतात मग महाराज खरं तुम्हीच म्हणता कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे राहून राहून तुम्हीच विनोद आणता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मवा पडल्या फवारा हाणावच लागतोय बरोबर का नाही मवा पडल्या फवारा हाणावच लागतोय पण फवारा हाणल्यावर किडे मरावे ना असं आता कसं बोलले फवारा हाणल्यावर किडे मरावे ना आता तुम्ही खालून म्हणले की अजून अर्धा तास चलत आहे लक्षात घ्या अशा माणसाचं लय दडपण येतो कधी कधी वयोवृद्ध मंडळी पुढे बसलेले असले की इथं कीर्तन करायला कळत नाही काय बोलावून काही नाही असे ज्येष्ठ श्रेष्ठ बसलेले असले ना असं वाटतं चुकतं का काय चुकतं का काय असे फ्रेंडली बोलणारे असले पाहिजे बरोबर आपल्या माणसाचा आपल्याला गौरव वाटला पाहिजे आपल्या माणसाचा आपला मोठेपणा आपल्याला वाटलं पाहिजे हो नाही तर काही जण महाराज छोटं कीर्तन असलं बालकाचं कीर्तन असलं ना तर कीर्तनाला येत सुद्धा नाही तो महाराज फार मोठी शोकांतिक आहे पण इथं जर बघितलं ना तर सर्व तुम्ही असे फ्रेश राहणारे मंडळी आणि असं फ्रेशच राहिलं पाहिजे बघा काही नाही परमार्थ करत असताना कोणावरती नावं ठेवून कोणावरती टीका ठेवून कधीच परमार्थ करायचं नसतो परमार्थ करत असताना साधू संतांनी एकी ठेवायला सांगितली माणसं तोडायला नाही सांगितली माणसं जोडायला सांगितली आणि त्या
साधू संत माणसं तोडायला नाही सांगत, आमच्या साधू संत माणसं जोडायला सांगतात. असावी जीवनामध्ये निंदक सुद्धा असावी, निंदकाचे घर असावे शेजारी. ऐका, जीवनामध्ये निंदक सुद्धा असणं गरजेचं आहे. कबीरदास महाराज सांगतात, निंदा मत करना किसी की सच्ची बात हे कबीरजी की. ऐका, जीवनामध्ये निंदक सुद्धा असलं पाहिजे. एक वाक्य सांगतो ऐका बरं का, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हो जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. ऐका, मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहे, पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता. तुम्हाला प्रत्येकाला जीवनामध्ये त्रास होणार आहे. कोणाला जर त्रास होत असेल तर मनात विचार करावा, या जगामध्ये आपण कुठंतरी मोठं झालोत म्हणूनच लोक आपल्याला नावं ठेवाली. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतात. जीवनामध्ये त्रास देणारे सुद्धा असले पाहिजे. असो, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन केलं मुखान हरीचं गुण गायलं, कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. मग काही दोये बाधा काम दुर्जनाची क्रोध अनभंगाच्या. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, शांती कडग हाती काळा सीते नागविते. ह्या काळाला सुद्धा नागवायची ताकद जर कोणामध्ये असेल ना तर ह्या जगाच्या चालक मालकामध्ये, ह्या भगवंतामध्ये. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे दाता सखार, तुका म्हणे दाता सखार, तुका म्हणे दाता सखार, सखार तुका म्हणे दाता, तुका म्हणे दाता सखार, तुका म्हणे दाता सखार. काही नो हे बाधा, काही नो हे बाधा, बाधा मग काही न हे बाधा, बाधा मग काही न हे बाधा, बाधा मग काही न हे बाधा.
बाबा धनी सा 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 बाबा धनी सा 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 निसा निरे सा निसा निरे सा निसा निरे सा निसा बाबा गरे सा बाबा धनी सा 1 2 बाबा धनी सा 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 बाबा धनी सा 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 बाबा धनी सा 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 निसा निरे सा निसा निरे सा निसा निरे सा निसा बाबा गरे सा बाबा धनी सा 1 2 3 बाबा धनी सा 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 बाबा धनी सा 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 बाबा धनी सा 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 तुका म्हणे दाता सखा ऐशा अनंता सारिका जगाचा चालक मालक भगवंत आहे. दाताय म्हणले सखाय जीवन जगत असताना कसं जगावं कसं भागावं अगदी सोपं साधन आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. जीवनामध्ये आला ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नाम चिंतन करा. झालंय माझं कीर्तन जास्त वेळ काय मी तुमचं घेणार नाही, पण जाता जाता एवढे एक वाक्य सांगतो. जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या माईनं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलाला कधीच विसरू नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळ जरा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे भगवंत आहे. पण ज्या आईनं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या माईला आणि त्या बापाला कधीच विसरू नका. कोण असती माय आणि कोण असतो बाप. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल त्याला मायेची किंमत विचारा. इथं बसलेल्यापैकी कोणाला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातली माय निघून गेली त्याला मायेची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याला बापाची किंमत विचारा. इथं बसलेल्यापैकी कोणाला जर माय नसेल ना तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेल्यापैकी कोणाला जर बाप नसेल ना तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा. आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. जीवनामध्ये जीवन जगत असताना दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप आहे. ऐका बरं, दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप. एके दिवशी दगडानं चंदनाला प्रश्न केला, का रे चंदन दादा एवढा का घासतोस. चंदनानं दिलेलं उत्तर आहे. चंदन काय म्हणणं माहिती आहे का, अरे माझ्या जर घासण्यानं ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, माझ्या जर घासण्यानं ह्या वारकऱ्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना तर मी मात्र घासायला तयार आहे. असं म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. बाप काय म्हणतो माहिती आहे का, अरे माझ्या जर घासण्यानं हा परिवार जर सुखी समाधानी जर राहत असेल ना तर मी राबराब कष्ट करायला तयार आहे. असं म्हणणार म्हणजे आपला बाप आहे. कुठंही कधीही केव्हाही सांभाळणारा आपला बाप आहे. त्या माईला त्या बापाला कधीच विसरू नका. अरे बिल्डिंगचा पाया म्हणजे खाल्ला मजबूत पाया म्हणजे बाप आहे. तुम्ही बिल्डिंग कितीही मोठी बांधा, पाया जर मजबूत जर नसेल ना तर बिल्डिंग ढसळायची दाट शक्यता आहे. पाया मजबूत असणं गरजेचं आहे. असू द्या तुमचा संसार परिवार कितीही मोठा असू द्या, पण या परिवारामधला एखादा करता धरता जर बाप निघून गेला ना तर जीवनामध्ये काय दुःख असतं. ते ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याला बापाची किंमत विचारा. इथं महिला मंडळ बऱ्याचशा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महिला मंडळ तुम्हाला एक माझा प्रश्न आहे, विचार करा. माहेराची वाट कवरक आहे तुम्हाला. जोपर्यंत माहेरातली बाप माय जिवंत आहे तोपर्यंत माहेराची वाट आहे. जोपर्यंत माहेरामधला बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरातली वाट आहे. आणि एकदा जर का माहेरातली माय निघून गेली, माहेरातला बाप निघून गेला ना तर त्या दारामध्ये चप्पल सोडायला सुद्धा तुम्हाला मला जागा नाही.
जीवनामध्ये त्याकरता जीवनामध्ये जी माय आहे ती बाप आहे, त्या बापाला आणि त्या माईला कधीच विसरू नका. आठवा ते ज्ञानोबारायांचं चरित्र. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे, 5 वर्षाची. त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला जर कधी भूक लागली ना भूक, तर 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला भूक लागली याच्यानंतर ज्ञानोबारायांचा प्राण कसा विसवायचा, काय द्यावं मी मुक्तीला खायला, कसं जगायचंय, कसं वागायचं, या समाजामध्ये नेमकं कसं वावरायचंय. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता जर म्हणली ना दादा, ए दादा भूक लागली रे मला दादा, तर ज्ञानोबारांनी झोळी अडकावी, गावामध्ये भिक्षा मागायला जावं. पहिल्या घरी दिली ना म्हणून दुसऱ्या घरी जायचं, दुसऱ्या घरी दिली ना म्हणून तिसऱ्या घरी जायचं, तिसऱ्या घरी वंजळ भरपीट द्यावं आणि तेच आमच्या ज्ञानोबारांनी झोळी टाकून आणावं. पण ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी पीठ निघतो निघत दादा, ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी दगड निघायचे तर कधी माती निघायची. एवढा जीवनामध्ये आमच्या ज्ञानोबारांचा त्रास आहे, संघर्ष दादा. कधीच दगड, कधीच पीठ नव्हतं निघत, कधी दगड निघायची, कधी ही माती निघायची. एवढा जीवनामध्ये ज्ञानोबारांचा त्रास. ज्ञानोबाराय गावामधून आलेले दिसले की 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताच्या चेहऱ्यावरती हसू राहायचं, गालावरती खडी पडायची आणि वाटायचं माझ्या दादानं मला नक्कीच काही ना काहीतरी खायला आणलं असेल. पण ज्यावेळेस झोळी बघितली ना तर झोळीमध्ये दगड दिसायची. काय द्यावं मी मुक्तीला खायला, 1 बहीण आहे माझी एकुलते एक, पण साधं 1 टायमाचं जेवण सुद्धा मी मुक्तीला देऊ शकत नाही का. एवढा जीवनामध्ये त्रास आहे, एवढा जीवनामध्ये संघर्ष. काल लहानपणात आईवडील निघून गेले. अरे विचारा दादा, ज्याच्या जीवनातले लहानपणात आईवडील निघून गेले, रडण्याचा आवाज त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या कानावरती पडावा. त्यावेळेस 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या मुखातून शब्द निघावा, काय रे दादा, काय झालं रे दादा तुला रडायला, तुला कोणी मारलं का रे दादा, अरे तुला कोणी बोललं का रे दादा, अरे दादा तुला कोणी शिव्या दिल्या का रे दादा, अरे रडतोस कशाला रे दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता सिद्धेश्वराकडे जाते, सिद्धेश्वराला प्रतिज्ञा करते, काय रे सिद्धेश्वरा, एवढा आमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष लावलायस. अरे लहानपणात आई वडील निघून गेले ना, आता हा दादा ताटी लावून बसलाय. अरे दादा जर असा ताटी लावून बसला तर आम्ही नेमकं कोणाकडे बघून जगावं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता दादाला सांगते, अरे दादा, अरे योगी आहेस तू, महान आहेस तू, पुरुष आहेस, अरे योग्याचे लक्षणं काय असतात रे, अरे महान आहेस, अरे महानाचे लक्षणं काय असतात रे, अरे दादा, अरे पुरुष आहेस ना रे, अरे पुरुषाचे लक्षणं काय असतात रे, योगी असताना, महान असताना, पुरुष असताना तू अशी ताटी लावून बसू नको रे दादा, ताटी उघड रे बाबा, ताटी उघड. एवढा ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये संघर्ष, एवढा ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये त्रास. का तर जीवनामध्ये आईवडील निघून गेले. ऐका वेळ, जीवनामध्ये थोडा का होईना संघर्ष सहन करायला शिका, थोडा का होईना जीवनामध्ये संघर्ष सहन करायला शिका. आमच्या ज्ञानोबारांनी एवढा जीवनामध्ये संघर्ष केला. आज सुद्धा आळंदीला जाऊन बघा, अख्खं जग ज्ञानोबारांच्या समाधी पुढे झुकतं. ही ताकद जर कशाची असेल तर ही ताकद फक्त संघर्षाची आहे. जीवनामध्ये संघर्ष करायला शिका. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याच्या जीवनामध्ये थोडा का होईना संघर्ष असतो. ज्याला मोठं व्हायचंय त्याच्या जीवनामध्ये संघर्ष असावा लागतो. जीवनामध्ये सहज मोठं कोणी होत नाही दादा, सहज मोठं जीवनामध्ये कोणी होत नाही. याच्या मागे काही ना काहीतरी पाठीमागे कारण असतं, पाठीमागे काही ना काहीतरी संघर्ष असतो. एवढे साधू संत जीवनामध्ये झाले, पण प्रत्येक साधू संतांच्या मागे संघर्ष झाला महाराज. जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडा का होईना संघर्ष असावा लागतो. जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजण म्हणतो माझ्याकडे एवढ्या गाड्यात म्हणजे मी जगात श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढे प्लॉट आहेत म्हणजे मी जगात सगळ्यात श्रीमंत आहे, माझ्या गळ्यात सोन्याचे लॉकेट आहेत म्हणजे मी जगात श्रीमंत आहे, माझ्याकडे फार मोठाले बंगलेत म्हणजे जगात सगळ्यात श्रीमंत आहे. का रे दादा, त्याची श्रीमंती त्याच्या सोन्याच्या लॉकेटावर नाही, त्याची श्रीमंती त्याच्या बंगल्यावरती नाही, त्याची श्रीमंती त्याच्या गाड्यावरती नाही. जीवनामध्ये सगळ्या जगात मनुष्य श्रीमंत जर कोण असेल तर ज्याच्या घरामध्ये माई आणि बाप आहे, त्या माईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती कायम हसून हा जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य तो आहे दादा, सगळ्यात श्रीमंत मनुष्य तो आहे. त्या माईला त्या बापाला कधीच विसरू नका, कधीच विसरू नका त्या माईला आणि कधीच विसरू नका त्या बापाला. आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठं जाऊ नका. घरी बसल्या बसल्या आईवडिलाची सेवा जर करत राहिलात ना तर सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य जर कुठं लागल तर आमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये लागल. सेवा करायची जर असेल तर आईवडिलांची सेवा करा. एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा, तुमच्या गावात माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट्या लागावं एवढं तरुण मंडळानं हे कार्यक्रमाचं केलेलं निवेदन आहे. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजचं हे माझं कीर्तन हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी. का तर माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादं तरी बालक, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादं तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनेत टाळ घेऊन उभा राहावा म्हणून हे माझं बालकाचं कीर्तन आहे.
अरे कुठंतरी काहीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय आणि माझ्या मित्रांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा याच्याकरता माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे. हे बघा, ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा हा 4 ते 5 कडव्यामध्ये हा सुंदर अशा प्रकारचा संदेश आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. ह्या कॅलेंडरची काही जास्त किंमत नाही, फक्त 20 रुपये ह्या कॅलेंडरची किंमत आहे आणि हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. इथं ब्रेझा गाडी लावलेली आहे, गाडीचा नंबर आहे 0770. प्रत्येकानं गाडीकडे जा आणि गाडीमधून कॅलेंडर घेऊन जा ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा, पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा, नको द्वेष नको मत्सर फुलवा नाटाचा बळा. ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा, बांधावरची भांडणं टाळा गुंफा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा, नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायेबाप जिव्हाळा चैतन्याचा, जीव तोडून सांगतो हा जिव्हाळा चैतन्याचा. हा 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख तयार केलेला आहे. हे प्रत्येकानं कॅलेंडर घरी घेऊन जावं ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी गुरुवरांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच सेवेला पूर्णविराम देतो. करावे कीर्तनमुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. शांती कडग हाती काळा सीते नागविते तुका मने दाता सखा ऐशा अंता सारिका. अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचा अंतकरण करून मला माफ करा. हे सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा तुमच्या चरणी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्ण एकदा सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी वा, आणि एक साथ सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई